राहता कुठे तुम्ही? पारनेर. तुमचा नंबर इकडे नारायणगाव मध्येच नारायणगड आहे. इथं गडावरती आहे तुमचा नंबर बिंबर बरंच काय काय म्हणजे असं कोरलेलं आहे जे नाही कोरायला पाहिजे. हा अरे बस ना. अरे आता तुम्हाला आलं काही अरे बापा तुमच्या स्लोमो स्लोमो आलो होतं म्हणजे कसं केलं सुधारवण्यासाठी ग्रुप त्यांनी पायऱ्या केल्यात काय बरंच काय काय सुधारण्यासाठी. आर्किओलॉजी चाळीस बडे यांनी नवीन शोध लावलाय. पोकाळी थांबा एक प्रमोशन करतो तू इंस्टाग्रामचं नाव सांग. हा शूटर आहे बरं का गुलाबी साडी रील विल बनवतो एकदम दाबून याला सपोर्ट करा फॉलो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सगळ्यात पहिले तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या भावाचा वाढदिवस आहे ईशाला पण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आरण्या येतोय थांबलो इथं मग आरण्या आला का जातो. तर मग ईशाच्या वाढदिवसानिमित्त आमचा असा प्लॅन कुठं लांब जायचं नाही कारण की सोडती नाही त्यांच्या घरी कुठं इकडं जाणार आहे आम्ही नारायणगडावरती. मग बघू मी पण फर्स्ट टाइमच चाललोय मग बघू काय होतं. डायरेक्ट आपण तिथं गेलो नारायणगडावरती गेल्यावरती भेटू तिथं जातो आणि पहिलं बघू मग तिथं कसं काय विषय असते नाही का. शूटर गेला ना म्हणत मागं वळ बरं रिॲक्शन तरी दे. मारण्या कधी येतो आता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला म्हटलं चला नाणे गाठला ते काही तुम्ही ऐकायला तयार नाही. डोलीन ते जाणार आहे डोलीन ते मागे लागले चल चल चला चला म्हटलं इकडे जाऊ नाही सोडून येऊ शकत. चला चला ते गेले भेटू चला बसा ये चला. मिठ्ठा 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 कमी इकडे इकडे निमुंडा. हा काय वेळा प्रमोशन करतो तू इंस्टाग्रामचं नाव सांग. हा शूटर आहे बरं का गुलाबी साडी रील विल बनवतो एकदम दाबून याला सपोर्ट करा फॉलो बिलो करा तुम्ही मस्तपैकी. चला 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 यो बी शूटर आहे शूटर येतो पेट्रोलवर. चला मी घेतलं चला हे डंपर मध्ये बसा रे सगळ्यांनी. ते लाव भरलं का त्याच्यात तुझ्या आम्ही इथं लाईनला लावली. हो टाका बा 50 टाका 50 मध्ये जाऊन आमची चालायचा. आणि ईशा कुठे चला बरं हा शावडे आम्ही नारायणगडला चाललो होतो ईशाचा वाढदिवस आहे तेव्हा ओम्या म्हटला कुठे गेला ओम्या म्हटला शाव आलाय तेव्हा म्हटलं मग चला परत जाऊ आपण भेटून येऊ परत जातोय का नाही. जायचंय मला त्याला आता तो आता त्याला जरा कॉलेज काय उसातून न्यासा का तिकडं चांगला रस्ता होता. अरे मजे भाई गाडीचे हाजे होतील ना. हा देखा जाईंगा इशे मला पाट्यातून नाही गाडी चालवायची आपल्याला. नारायणगड समोर दाखवतो तुम्हाला जस्ट ते बघ समोर आहे दिसला का. हे बघा आमचे 3 लोक ओके का बघा आमच्या बडीला क्रॅम्प आलाय पुढे पुढे क्रॅम्प सांगायचं नसतं पुढे क्रॅम्प बसला मला असं जर तुला क्रॅम्प आला पडे विषय आड होईल बस काम करा. अरे बस ना. अरे आता तुम्हाला आलं काही अरे बापा तुमच्या
ओके गाईज वी आर हिअर. पोहोचलोय आता वरती. केसांची XYZ झाली आहे. जाऊ द्या वरती जायचं आम्हाला. लवकर जाऊ लवकर. चला आता डायरेक्ट वरती भेटू आपण. पप्पाला व्हिडिओ दाखवा. मी दोरच खाली करतो बापा 15 मिनिटं दोरच. चला चला केस विचारायचे काय. गंगवा बिंगवा आहे कधी. अरे बड्या जर चढला तर कमी होशील ना. ट्रेकिंगची तर फील येते. हा ट्रेकिंग आले तेवढे उशिरा चाललेत बोंबलेत. 9 वाजता या म्हंटल तर उठला 11 वाजता. मी सकाळी हा तुझा 8ला फोन केला म्हणतो. काहीचा 8ला फोन केला का मला. बाळा फोन केला फोन उचलीत नाही करे. तुला कधी फोन केला त्यामुळे उशीर झालाय बड्या. तू म्हटलं आवरलं नाही. काय होतं. चला वर चढा परत. चला आर्किओलॉजिस्ट आईट बडे यांनी नवीन शोध लावलाय. पोकाळी थांबा माझ इकडे बघा. बेबी पकडे. जादू जादू. हे नाही हे बघ हे बघ. हे नाही पोकळ. हे पोकाळी. अरे डोल्या शी लोकांना सुधरवा काय पार गड किल्ल्यांचं वाटोळ करून टाकले. कळालं पाहिजे आपण गड किल्ला. इथं पण आहे बघा. मी सांगतोय काय परिस्थिती आली आपल्या गड किल्ल्यांची. हा गड किल्ले सुधरवायचं संवर्धन करायचं तर लांबच राहिलं. पण हे अशी घाण करतात ते. बदाम बिदाम काढायचं. हे बदाम बिदाम काढायचं सगळं. बघा इथं सुद्धा हे केलेलं आहे. हे काय नाव झाला. हा घेत हे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. हा 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 बघा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अरे बापरे बघ व्ह्यू बघ. व्ह्यू लय कडक झालाय. मला बघ एवढंच म्हणायचंय सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. गड किल्ल्यांकडे लक्ष द्या राव तुम्ही. ज्या महाराजांमुळे आज आपले देव अस्तित्वात आहेत आणि त्याच महाराजांच्या गड किल्ल्यांकडे तुम्ही लक्ष देत नाही. हे सरासर लय म्हणजे लय चुकीचं आहे त्याच्यामुळे. आणि हे ना मेन म्हणजे तुम्हाला नाही काय करता येत ना हे असं बंद करा. हे असं झालं नाही पाहिजे. हे काय आहे. हा हे काय कपल साठी थोडी आहे. हा गड किल्ले म्हणजे कपल साठी पर्सनल एरिया थोडी आहे. याच्यावरती लक्ष द्या तुम्ही ना. हा बघा इथं ना नंबर आहे. नंबर या नंबरवरती आम्ही कॉल इथं पण लावतोय आणि इथं पण कॉल लावलेला आहे. तुझा हे शाव भाई. एवढी पोस्ट नंबर बोल. त्यांनी सांगितलं नंबर बोल तू. 92260704 लिहिलं इथं. 07 फोन नाही उचलत ते. आम्ही कॉल लावतोय. कॉल आत्ता माशी उचलला होता हरण्याच्या याच्यावरून. त्याच्या लक्षात आलं त्याच्यावर नाही उचलणार आता तो. एकदा बघा लाव. नाव ते- काय तुमचं. हा जवी नाव आहे का तुमचं. नाव जवी का तुमचं. आहे का नाही. इथं आम्ही नारायणगडावरती आलो होतो किल्ल्यावरती. इथं ते नंबर बिंबर लिहिलाय तुमचा. कोरलेलं इथं बरेच काही काही. हा काय तुमचा नंबर. नंबर वगैरे लिहिलाय. आता हे गड किल्ल्यांवरती असं करणं चांगलं नाही ना. हा आता मला काय माहिती नंबर दिला तुमचं नाव आहे इथं नंबर आहे. रवी नाव लिहिलंय आणि त्याच्यावर नंबर बिंबर आहे. बरंच काही काही नाही बरंच काही काही कोरलेलं आहे इथं. आता हे गड किल्ल्यांवरती असं करणं शोभतं का. तुमचा तिथं नंबर लिहिलेला होता म्हणून आम्ही त्या नंबरवरती कॉल केला ना. हा तुम्ही राहता कुठं. राहता कुठे तुम्ही. पारनेर. तुमचा नंबर इकडे नारायणगाव मध्येच नारायणगड आहे. इथं गडावरती आहे तुमचा नंबर बिंबर. बरंच काय काय म्हणजे असं कोरलेलं आहे जे नाही कोरायला पाहिजे. हा ठीक आहे तुम्ही नव्हते ना.
तेवढी काळजी घ्या. जर कोणी जर तुम्हाला जर म्हणजे जर तू माहित असेल कोणी केलंय किंवा काय थोडं सांगा. हे गड किल्ल्यांवरती असं काही चुकीचं आहे. महाराजांचे आपले गड किल्ले याच्यासाठी नाही आहेत ना. आपण चुकीचे ना ते. हा नाही बरोबर आहे. ठीक आहे चालेल ओले. जय शिवराय. जय शिवराय. तिथं माग तिथं रवीने लय दाखवले मी ब्लॉग मध्ये. तिथं आता शूटरला फोन लावला तर शूटर काय म्हणतो मी पारनेरचा आहे मला नारायणगड माहितीच नाही. मी नारायणगडवर कधी गेलोय तिथं कसं काय कोल्ही ना असं तसं. आम्ही तिथंच सांगितलं. आता जर परत कुठं नंबर भेटला ना आता कॉल करून भाई शिवाय घालायची तर मग आमचं असं होईल. हे लय चुकीचं आहे बरं का. लय म्हणजे लय चुकीचं आहे. आम्ही पहिला आता वरती जातो गडावरती. वरती जातो गडावरती दर्शन वगैरे घेतो आणि परत जातो मार्केटला वगैरे पण जायचंय. बघू मग काय होतंय. बडे ना बडे बडे आपलं हे काय आहे गाईड आहे. बडेला बडे ना बडे आपला गाईड आहे. बडेला सगळं माहिती कोणत्या टाक्या कुठच्या आणि काय काय. बडे बडे तू नगदवाडीची लोक. बडे तू नगदवाडीची लोक वरती. तू ओळखत नाही मला असं होईन का. खाली कसं आहे व्ह्यू ते जाऊ द्या. जर आहे ना आता पाऊस असताना पाऊस नाही नाही ते जाऊ दे. जर आता पाऊस असताना एक नंबर झाला स्वास्थ्याने आले ते मागच्या वर्षी पाऊस याच्या वेळेला जोरात पाऊस होता. पूर्ण ढग दुःख बी काढतो इतकं. हा चला इतकं नाद लोकेशन होतं ना बाबा बाबा बाबा. नंबर चला हे साफ करायला बरे काय केलं होतं ते परत ते गेलं सगळं. बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हे ना गड संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. काय कुठे मोठी होती का लय का आपले नंदी महाराज. इकडे काय हे नाही मला माहिती. हे काय आपण मॅक्रो नाही हा मॅक्रो मध्ये येऊन मग कशात चला स्लोमो स्लोमो. चला चला. दर्शन वगैरे घेतलेले आम्ही. माझा गॉगल कोणा काय सांगा तुम्हाला नाही माहिती. चला दर्शन वगैरे घेतलंय आम्ही. मग आता निघालोय आम्ही इथून आणि मी तुम्हाला सगळं दर्शन वगैरे सगळं सिनेमॅटिकच्या माध्यमातून दाखवले. सिनेमॅटिकच्या माध्यमातून सगळे दाखवले म्हणजे व्हिडिओ पण जास्त व्हायला नको तुम्हाला पण बघायला मजा येईल. म्हणजे बाकी काही विषय नाही. दर्शन वगैरे घेऊन बघितले आणि काही इन्स्ट्रक्शन आहे मी तुम्हाला सांगितलं ते. आता खाली गेल्यावर पण बाकीचे सांगतो तुम्हाला. एक टाकी आपल्या महाराजांच्या काळाची बाई काय निर्माण केला असेल तेव्हा आर्किटेक्चर. डायरेक्ट खाली जा मार उडी इथून. पॅराग्लायडिंग देऊ का तुला लावून. पंची बनवून उडतं फिरू मस्त गगन हा कर असं पाय होतं माहिती का. मित्रमंडळ खाली चला चला. ही बडे ही रिस्क आहे का. हरिश्चंद्रगड चढलोय. जेव्हापासून हरिश्चंद्रगड चढलोय ना हे सगळं तुच्छ वाटते आपल्याला. ए अरे कॅक्टसनी शर्ट फाडलं. कॅक्टसनी शर्ट फाडलं. हरिश्चंद्रगडावरती पण मी असाच ब्लॉक करत होतो. इथं तर मी चप्पल घालून आहे बाळा. जर इथं बिबट्या दिसला ना ही गुफा आहे का. गुफा कुठे ही काय गुफा आहे का.
बडेनी गुप्प्यात आणलं बा. आयो बाया 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 मोकार वास मारते वास मारते वास मारते. श्री दत्त चांगलं लिहिले. कशी आहे गुफा वास मारते घाण वास मारते मोकार घाण वास मारते. आता पाणी असं जरी रिटर्न आला माहिती इज्जतीत चाला बरं का तुम्ही. चांगले रे इकडे आतमध्ये मला बिबट्या बिबट्या बसलेला असं ना. बडे घाबरला थांबे सापे फणा दिसतोय का तो बघ उभा राहिला फणा लाकुडे पण एवढीचे मी म्हणलो काय एवढी फणा दे मला मम्मीचा फोन आला चला साप जायचं गावातलं चला मदरचा फोन यायला लागलं चला 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 चला. भाऊसाहेब जिजाऊ यांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बजरंग बली की जय. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम. हा अंगातून आहे ना असं वाफा वाफा निघतात ते एवढं गरम झाले फार. एवढं वातावरण शांत असून ऊन बिन नसून एवढं गरम होतंय. उष्णता भरपूर आहे घाम बिम पार आता चेहरा पण असं हे झालंय. मला हे काय म्हणायचं 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या. आपण गड किल्ल्यांवरती कशाला येतो गड किल्ले फिरायवरती तर फिरायला येतो त्याच्यामुळे जरा गड किल्ल्यांवरती आल्यावरती ना जरा इज्जतीत राहावा जरा व्यवस्थित राहावा मला असं म्हणायचंय. काय लोक आम्ही बघितलं की काय काय करतात ते नावं लिहितात ते बदाम काढतात थोड्या हार्ड काढतात ते कपल. हा काही कपल पॉईंट नाही. हे आपल्या महाराजांनी गड किल्ले आपले एक महाराजांची आठवण आहे आणि हे महाराजांचा इतिहास कळावा लोकांना म्हणून हे गड किल्ले व्यवस्थित ठेवणं आपलं काम आहे. आणि हे गड किल्ले संवर्धन तर सरकारने करायला पाहिजे पण सारखं सरकारला बोलून सुद्धा काही फायदा नाही कारण की याच्यात आपलाच रोल आहे. कारण की हे आपण पण गोष्टी सुधारवल्या पाहिजे. आपण येतो गड किल्ल्यांवरती ते घाण नाही टाकले पाहिजे खायचे पुढे नाही टाकले पाहिजे. परत हे गड किल्ल्यांवरती असं आहे कोरलं बिरलं नाही पाहिजे फालतूगिरी. तिथे एक रवी म्हणून कोणतरी नाव लिहिलं होतं तिथं त्याचा नंबर पण होता. आम्ही त्याला कॉल पण केला जसं तुम्ही बघितलं. आणि तो काय बोलला की मला नारायणगड पण माहित नाही मी काय तिथं काय करून हे असं तसं फलानं बिस्तानं. आता ते कितपत खरं बोलले आणि कितपत खोटं बोलले हे काय आपल्याला माहित नाही पण आपलं काम आहे जे आम्ही केलं. आणि तुमचं पण काम आहे जर तुम्ही कोणत्या पण गड किल्ल्यांवर जाताय तर जर घाण तुम्हाला दिसली तर ती उचला घाण करून देऊ नका. आणि जर असं तुम्हाला जर नंबर दिसला तर त्यांना फोन करून 100% शिवाय घाला तुम्ही. आता आम्ही नाही घातल्या कारण आम्ही जरा इज्जतीत बोललो कारण ते म्हटलं की मला माहितीच नाही म्हणून. त्याच्यामुळं एवढंच करा कारण की सारखं सरकारला बोलून पण फायदा नाही. याच्यात सरकारची पण चुकी आहे सरकारने लक्ष दिलं पाहिजे पण काही गोष्टी आपल्या हातात आहे ज्या आपण पूर्ण केल्या पाहिजे. मग आता थोड्या वेळाने जाणार आहे ईशाच्या घरी मग ते बघू. मग आजचा ब्लॉग लय मोठा नको व्हायला मग मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. जर तसं काय वाटलं तो पार्ट घेऊन मग हा एंडिंग पार्ट नंतरला टाकल. मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आणि जर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती शककर्ते शिवा प्रतिष्ठान हे पेजला फॉलो केलं नसेल त्या पेजला फॉलो करा. त्या पेजवरती तुम्हाला सगळ्या आता इथून पुढे अपडेट्स भेटतील म्हणजे बाकीच्या. मग मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम.